गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये पटकन. अटेंडन्स मार्क करा. काचे आणि अनिकेत अटेंडन्स मार्क करा. अटेंडन्स मार्क केली. ओके चला. तर आज ईव्हीएस 1 चा लेक्चर आहे, क्लास आहे. ओके आपण स्टार्ट करू. सगळ्यांनी ईव्हीएस 1 चं टेक्स्ट बुक ओपन केलंय का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ईव्हीएस 1 चं टेक्स्ट बुक ओपन करा आणि लेसन नंबर 20 ओपन करा. ओके लेसन नंबर 20 ओपन करा. लास्ट टाइमचा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे बरोबर. माय डिलाइटफुल स्कूल त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. होमवर्क मध्ये क्वेश्चन आन्सर्स लिहिले का तुम्ही. ओके चला स्टार्ट करूया आपण लेसन नंबर 20. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 20. ओके. तर लेसनचं नाव काय. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह. लेसनचं नाव काय. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह म्हणजे काय. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. ओके. आता तुम्ही राहताय. ओके. तुमच्या आजूबाजूला कोणाला त्रास होऊ नये. ओके. याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तेच या लेसन मध्ये सांगितले की तुम्ही स्वतः कसे जबाबदार राहिले पाहिजे, रिस्पॉन्सिबल बनले पाहिजे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांची काळजी असली पाहिजे. म्हणजे तुमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये. ओके. तेच या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह. माझी जबाबदाऱ्या म्हणजे तुमची काय जबाबदारी आहे. ओके. आणि संवेदनशीलता. कळालं सगळ्यांना. लेसनचं मिनिंग कळालंय. ओके चला आपण स्टार्ट करूया. ओके. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा चॅट बॉक्स मध्ये क्लिअर. माझा आवाज येतोय ना. हॅलो. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय. चला स्टार्ट करूया. बघा इथे एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. ओके. ते आपण पहिले रीड करूया. ओके. बघा फर्स्ट. इट वॉज अ दीपिका's बर्थडे.
She had invited all friends to her house. When her friends came, she put on a music at a loud volume and all of them began to dance and have fun. बघा इथे काय दिलंय फर्स्ट मध्ये बघा इथे दिसतंय तुम्हाला दीपिकाचा वाढदिवस होता. तर तिने तिच्या मैत्रिणींना मित्रांना घरी बोलवलं होतं. ओके. मग मैत्रिणी आल्यानंतर तिने मोठ्या आवाजात गाणी लावली आणि सगळ्याजणी हसत खेळत काय करत होत्या मजा करत होत्या. दिसते सगळ्यांना पिक्चर मध्ये. इथे ही जी दीपिका आहे, तिचा बर्थडे आहे. सगळेजण फ्रेंड्स आले आणि सगळे त्यांनी जोरात जोरात गाणी लावलेत आणि नाचतायत. ओके. नेक्स्ट सेकंड बघा. हर नेबर वॉज अन elderly person. He suffered from high blood pressure. He could not tolerate very loud music. बघा इथे काय दिलंय त्यांच्या शेजारी एक आजोबा राहायचे घराच्या शेजारी. ओके. आणि आजोबांनी ही सफर फ्रॉम द हाय ब्लड प्रेशर आणि त्यांना काय हाय ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होता. ओके. बीपीचा प्रॉब्लेम होता आणि मग त्यांना ती मोठी जी मोठ्या आवाजात जर गाणी लावली ना त्यांना काय व्हायचं ते म्हणजे सहन नव्हतं होत त्यांना. ओके. असं जे हाय ब्लड प्रेशर असतात ना त्यांना मोठ्या आवाजात जर गाणी लावली तर हार्ट मध्ये असं धडधड होतं. ओके. मग त्यांना त्याचा त्रास होतो खूप. इथे ते जे हे आहेत आजोबा आहेत त्यांना सुद्धा त्रास होत होता दीपिकाने जोर जोरात गाणी लावली तर. कोण ऍड झालंय जरा नाव समजेल का? माईक ऑन करा. न्यू ऍडमिशन आहेत का ऍड झालेले? हॅलो. जे आता ऍड झाले त्यांनी माईक ऑन करा. माईक ऑन करा तुम्ही. प्रतिभा खारके. हॅलो. स्टुडंटचं नेम काय आहे सांग. न्यू ऍडमिशन आहे का? तुमचा आवाज येत नाहीये. एकदा लेफ्ट करून परत जॉईन व्हा. माईक ऑफ करा तुमचा. ओके. मग तिथे काय ते दाखवलंय दीपिकाचं. ओके. चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स लावा जे जॉईन झाले त्यांनी. अटेंडन्स लावा चॅट बॉक्स मध्ये. नाव लिहा स्टुडंटचं. ओके. चला आपण स्टार्ट करूया. तर बघा काय सांगितलं इथे दीपिकाने जोरजोरात गाणी लावली होती तर त्यांच्यामुळं त्यांच्या साईडला जे आजोबा राहायचे त्यांना खूप त्रास व्हायला लागला कारण त्यांना ब्लड प्रेशरचा आजार होता. थर्ड. ही asked Deepika to turn down the volume. Deepika realized that he was suffering because of the loud music. She turned down volume at once. बघा मग त्यांनी काय केलं तिच्याकडे गेले दीपिकाला बोलले की तू जरा आवाज कमी करशील का तुझ्या त्या आवाजामुळे मला काय होतंय म्हणजे धडधड वाढू लागले मला त्रास होतोय असं त्यांनी सांगितलं दीपिकाला आजोबांनी. आजोबा म्हणजे दीपिकाला लगेच कळालं. तिने काय केलं तो आवाज कमी केला म्युझिकचा. ओके. तिला पण समजलं की आजोबांना खूप त्रास होतोय मग तिने काय केला आवाज कमी केला. तर कळालं इथं इथे काय दिसतंय तुम्हाला इथे दीपिकाचं काय दिसतंय तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी अँड सेन्सिटिव्हिटी. बरोबर. तिला समजलं लगेच रिस्पॉन्सिबल म्हणजे तिने जबाबदारी तिला समजलं की आपल्यामुळे त्रास होतोय दुसऱ्यांना. ओके. म्हणून तिने काय केलं पटकन आवाज कमी केला. कळालं सगळ्यांना हे कन्व्हर्सेशन. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट वाला कन्व्हर्सेशन कळालं का तुम्हाला?
ओके. या लेसन मध्ये तेच सांगितलं की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण कसं नीट राहिलं पाहिजे, कशा आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजे दुसऱ्यांच्या पण. ओके. तर बघा नेक्स्ट पुढे आपण जाऊया, कंटिन्यू करूया. बघा इथे सुद्धा अजून एक स्टोरी दिलेली आहे. काय दिले बघा, अँड ही रिअलाइज हिज मिस्टेक, आणि त्याला त्याची चूक कळाली, त्याची चूक लक्षात आली. बघूया आपण कसली चूक होती. राहुल grandmother used to wait for him to return from school every day. तर राहुलची आजी रोज तो शाळेतून येण्याची वाट बघत असायची. ओके. वेन ही रिटर्न शी वुड गिव्ह हिम समथिंग टू ईट. जेव्हा तो शाळेतून घरी आल्यावर नंतर ती त्याला खाऊ द्यायची. शी आस्क्ड हिम अबाउट व्हॉट हॅपन इन द स्कूल दॅट डे. आणि रोज ती त्याला विचारायची शाळेमध्ये आज काय झालं, असं रोज विचारायची. ॲज फॉर राहुल ही कुडंट वेट टू फिनिश इटिंग अँड वॉच कार्टून ऑन टीव्ही. बघा, पण राहुलला काय वाटायचं की कधी एकदाच मी जेवण संपवून मी काय करणार, टीव्हीवर कार्टून बघवतो असं त्याला वाटायचं. ग्रँडमदर फेल्ट व्हेरी बॅड दॅट राहुल डिडंट टॉक टू हर प्रॉपरली. मग त्यांच्या आजीला खूप वाईट वाटायचं की राहुल आपल्याशी नीट बोलत नाही. वन डे राहुल फादर एक्सप्लेन टू हिम. ओके. वेन राहुल्स पॅरेंट नोटीस दिस दे अल्सो फेल्ट बॅड अबाउट इट. त्यांच्या राहुलच्या आई वडिलांनी सुद्धा हे बघितलं की राहुल त्यांच्या आजीसोबत बोलत नाही वगैरे. ओके. मग त्यांना सुद्धा खूप वाईट वाटलं. वन डे राहुल्स फादर एक्सप्लेन टू हिम हाऊ हिज बिहेवियर हर्ट हिज ग्रँडमदर. मग एक दिवस त्यांच्या राहुलच्या पप्पाने त्याला समजावलं की तुझ्यामुळं आजीला कसा दुःख होते, तू बोलत नाही त्यांच्यासोबत, त्यांना वाईट वाटते, हे सगळं त्यांना नीट समजून सांगितलं. राहुल रिअलाइज हिज मिस्टेक. मग राहुलला त्याची चूक कळाली. फ्रॉम देन ऑनवर्ड्स ही बिगन टू टॉक टू हिज ग्रँडमदर लव्हिंगली. मग तेव्हापासून राहुलने आजीशी बोलण्याचं म्हणजे बोलायला लागला, आजीसोबत तो बोलायला लागला. ओके. प्रेमाने गप्पा मारायला लागला. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? तर राहुलला कशी त्याची चूक कळाली, तो इग्नोर करत होता. ओके. तो टाळत होता, त्याच्या आजीसोबत बोलत नव्हता. मग त्याच्या आजीला वाईट वाटायचं. मग त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांना समजून सांगितलं. ओके. आणि मग तेव्हा त्याला त्याची चूक कळाली आणि तो गप्पा मारायला लागला. ओके. एवढ्या लेट का जॉईन झालाय साहिल? क्लासचा टाइम कधी असतो? 5 मिनिट्स आधी एंटर व्हायला सांगितलंय. Miss, there was some net issue and the ओके. mobile was again and again switched off. ओके. माईक ऑफ करा. सगळ्यांना फर्स्ट पेज कळाला का? ते इथे बघा काय सांगितलं, राहुलची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सनी समजून सांगितली की तुझ्यामुळं कोणाला तरी वाईट वाटतंय, मग तू त्यांच्याशी नीट वागायला पाहिजे. ओके. कळालं सगळ्यांना फर्स्ट पेज? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. साक्षी, अनिकेत, कळालं का तुम्हाला फर्स्ट पेज? ओके. नेक्स्ट पेज. कॅन यू टेल, आता तुम्हाला सांगायचंय, डिस्कस बोथ द अबाव इन्सिडेंट इन द क्लास. आता हे वरचे दोन्ही जे इन्सिडेंट आहे ते क्लासमध्ये तुम्हाला काय करायला सांगितले, स्कूलमध्ये डिस्कस करायला सांगितले. नंतर क्वेश्चन विचारले, व्हाय वॉज राहुल अँड दीपिकाज बिहेवियर रॉंग. बघा तिथं क्वेश्चन काय विचारलाय, दीपिका आणि राहुलचं यांचं काय चुकलं असेल तुम्हाला वाटतंय? काय चुकलं त्यांचं? कोण सांगणार मला? त्यांच्याकडून काय मिस्टेक झालीये?
त्यांच्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला ना, राईट? त्यांच्या नेबर्सला, त्यांच्या सराउंडिंगला जे पीपल्स आहे त्यांना काय झालं, त्यांचा त्रास झाला. ओके, हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक? मग त्यांनी त्यांची मिस्टेक करेक्ट केली ना, तर कशी करेक्ट केली ते सुद्धा लिहायचंय. ओके, ॲज आर देअर ओल्ड पीपल लिव्हिंग इन युअर होम ऑर नेबरहुड? तुमच्या शेजारी किंवा घरी कोण म्हातारी माणसं राहतात का? व्हॉट हेल्प कॅन यू ऑफर टू देम? तुम्ही त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारची मदत करता? ओके, ते विचारले. नेक्स्ट, वी ऑल आयदर लिव्ह विथ ऑर आर रिलेटेड टू ओल्ड पीपल. ओके, आपण आपल्या सर्वांच्याच घरात किंवा नात्यांमध्ये काही ओल्ड पीपल असतात, म्हणजे म्हातारी लोक असतात. दे लव्ह अस अँड पॅम्पर अस. ओके, ते आपल्यावर खूप प्रेम करतात, आपले लाड करतात. हाऊ एव्हर दे कॅन नॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस. पण ते आपल्यासारखं पळू शकत नाही आणि आपल्यासारखे खेळू शकत नाही. ओके, दे ऑफन नीड स्मॉल टास्क डन फॉर देम लाईक स्टिचिंग मशीन or other products from the market, removing things from the loft or threading needles. तर त्यांना आहे ना, ते काय करतात, ते छोटी छोटी कामं करत असतात. कुठली कुठली कामं करत असतात ते? दुकानात औषध, म्हणजे त्यांना आपण काय, त्यांची एकदम छोटी कामे असतात. ओके, म्हणजे दुकानातून औषध किंवा सामान आणून देणे, माळावरील वस्तू खाली काढून देणे, सुईत दोरा होऊन देणे. ओके, ही त्यांची छोटी छोटी कामे असतात. इफ वी कॅरी आउट दिस टास्क फॉर देम, इट इज ऑफ ग्रेट हेल्प टू देम. बघा, तर त्यांची ही जी कामं आपण जर कळून दिली, आपण त्यांना हेल्प केली, तर त्यांना काय होतं, त्यांना खूप आनंद वाटतो. ओके, इफ द टीव्ही और म्युझिक इज प्ले लाऊडली इट कॅन बी व्हेरी डिस्टर्बिंग फॉर देम. जर आपण गाणी वगैरे मोठ्या आवाजात लावली, त्यांना कधी कधी त्याचा डिस्टर्ब, म्हणजे त्यांचा त्रास होतो. ऍट सच अ टाइम्स वी मस्ट लोअर द व्हॉल्यूम. आणि अशा वेळी आपण काय केला पाहिजे, आवाज केला पाहिजे. ओके, कमी केला पाहिजे. ग्रँड पॅरेंट्स आर ऑफन ॲट होम ऑल डे. ते आजी आजोबा, खूप वेळा आजी आजोबा घरी दिवसभर असतात. देअर ओनली पास टाइम इज टॉकिंग टू देअर चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन. आणि त्यांचं जास्त म्हणजे टाइम कशामध्ये स्पेंड होतो, की त्यांच्या लहान मुलांशी वगैरे गप्पा मारणे किंवा नातवांसोबत गप्पा मारणे. ओके, दे आर क्युरियस अबाउट व्हॉट देअर ग्रँड चिल्ड्रन डू ॲट स्कूल ऑल द डे. आणि त्यांना खूप हे असतं, एक्साइटमेंट असतं, की आपला नातू स्कूलमधून घरी आल्यावर आपल्याला सांगेल की आज स्कूलमध्ये काय काय झालं. ओके, दे हॅव ग्रेट अफेक्शन फॉर अस. त्यांना त्यांच्याबद्दल खूप कौतुक वाटत असतं. दे फील हॅपी वेन वी स्पीक टू देम लव्हिंगली. आणि अशा वेळी आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलल्यास त्यांना आनंद मिळतो. कळालं सगळ्यांना? एवढं कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट टू पॅरा कळाले का सगळ्यांना? इथे तुम्हाला सांगितलंय मोठ्यांसोबत ग्रँड ओल्ड पीपल्सची काय काय कामं असतात. ओके, ते आपल्यासारखं का धावू नाही शकत, खेळू नाही शकत. त्यांची एकदम छोटी छोटी कामं असतात. जसं सामान काढून आणून देणे, त्यांना दुकानातून औषध आणून देणे, त्यांच्या समजा ते काय शिवायचं असेल तर त्यांच्या सुईमध्ये धागा वगैरे टाकून देणे. ओके, आणि हे जर काम त्यांना आपण कामामध्ये हेल्प केली आपण त्यांना, तर त्यांना खूप आनंद होतो. ओके, आणि आपले हे जे ओल्ड पीपल असतात ते दिवसभर घरीच असतात. ओके, त्यांचा टाइम कसा स्पेंड होतो, त्यांचे जे ग्रँड चिल्ड्रन असतात त्यांच्यासोबत गप्पा मारण्यामध्ये. ओके, त्यांना त्यांचे खूप जास्त त्यांच्याबद्दल खूप हे असतं, अफेक्शन असतं. ओके, कळालं सगळ्यांना? कळतंय ना सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर कॅन यू टेल, इथे ऍक्टिव्हिटी दिलेली बघा. काय, इफ समवन ॲट होम और इन नेबरहुड इज सफरिंग फ्रॉम अन इलनेस व्हॉट शुड यू डू. तर तुमच्या घरात किंवा शेजारी काही माणसे असतील, आजारी असतील, तर तुम्ही काय करणार? पुट अ करेक्ट इन फ्रंट स्टेटमेंट, यू ऍग्री अँड पुट क्रॉस इन फ्रंट दोज हू डिसऍग्री. ओके, जे
म्हणजे योग्य वाटतं स्टेटमेंट त्याच्या पुढे करेक्ट टिक करायचं, जे नाही वाटत त्यांच्याकडे नाही करायचं. ओके. नेक्स्ट, वी शुड विजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ॲट एनी ओड आवर. आजारी माणसाला उत्सुक आणि कोणत्याही वेळी भेटायला जावे. राईट आहे का रॉंग आहे कोण सांगणार मला? चला तुम्ही सांगायचंय मला. साची सांग. फर्स्ट वाला स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? वी शुड विजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ॲट एनी ऑड आवर, म्हणजे कधीही त्यांना भेटायला जायचं उत्सुक. राईट आहे का रॉंग आहे स्टेटमेंट? एक मिनिट साची, माइक ऑफ कर. साची तू सांग. ओके. खरके माइक ऑन करा. तुम्ही सांगा राईट आहे का रॉंग आहे? रॉंग. ओके. माइक ऑफ करा. एकदा सगळ्यांनी नाही बोलायचंय. रॉंग आहे. ओके. कधीही भेटायला नाही जायचं त्यांना. नेक्स्ट, द पेशंट शुड बी गिवन मेडिसिन ॲट द प्रॉपर टाइम. आजारी माणसाला वेळेवर औषधं द्यावीत. अनिकेत सांग राईट का रॉंग? अनिकेत, राईट आहे का रॉंग आहे? राईट. राईट. ओके. नेक्स्ट, द पेशंट शुड बी ऑफर फ्राईड फूड. आजारी माणसाला तळलेले पदार्थ खायला द्यावे. कोण सांगणार? साहिल सांग राईट का रॉंग? साहिल, राईट आहे का रॉंग आहे? आजारी माणसाला तळलेले फ्राईड फूड द्यायचं खायला. राईट आहे का रॉंग आहे? रॉंग. यस. नेक्स्ट, द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाइस. आजारी माणसाला अनावश्यक सल्ले म्हणजे अनवॉन्टेड ॲडवाइस देऊ नये. म्हणजे जे बाकीचे ॲडवाइस नाही, जे ॲडवाइस आहे तेवढंच द्यायचं, बाकीचं नाही जे त्याला सांगत बसायचं. राईट आहे का रॉंग आहे? कोण सांगणार? साची सांग. राईट आहे का रॉंग आहे? द पेशंट शुड नॉट गिवन अनवॉन्टेड ॲडवाइस. सांगा पटकन. क्वेश्चन परत बोला. द पेशंट शुड नॉट बी गिवन अनवॉन्टेड ॲडवाइस. आजारी माणसाला जे पाहिजे नाही ते सल्ले देऊ नये. रॉंग. राईट होणार ना, जे पाहिजे नाही ते यस कशाला सल्ले. राईट. हा. नेक्स्ट, द पेशंट मस्ट बी गिवन मील्स ॲट अ राईट टाइम. अनिकेत सांग. आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावे. काय? राईट का रॉंग? राईट. यस. नेक्स्ट, one can watch TV at a loud volume in a patient room. आजारी माणसाच्या खोलीत मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे. साहिल, राईट का रॉंग? रॉंग. Yes. The patient must be bathed only as per doctor orders. आजारी माणसाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच आंघोळ करावी. कोण सांगणार? साची सांग. राईट का रॉंग? The patient must be bathed only as per doctor's order. डॉक्टरच्या ऑर्डरनेच आजारी माणसाने आंघोळ करावी. रॉंग. राईट ना? राईट. त्याला जास्त ताप असेल तर मग कशाला. ओके. नेक्स्ट,
When the patient is better, medicine should be stopped immediately without consulting the doctor. बरं वाटू लागलं तर डॉक्टरांना न विचारता औषध घेणे बंद करून टाकावे. अनिकेत सांग, राईट का रॉंग? अनिकेत ओके सांग. यस, माईक ऑफ करा. ओके, सगळ्यांना कळालं काय राईट आहे आणि कुठले रॉंग आहे, काय करायला पाहिजे तुम्ही जर तुमच्या शेजारी किंवा घरामध्ये कोण आजारी वगैरे असेल तर? कळालं का सगळ्यांना? माईक ऑफ करायचंय, माईक ऑन ठेवायचा नाहीये. जेव्हा मी माईक ऑन करायला सांगेल तेव्हाच माईक ऑन करायचा, नाहीतर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय. चला नेक्स्ट पुढे बघूया. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पेजवर काय दिलंय. We all wish for a patient to get well soon. For this, we should follow the doctor advice and take care accordingly. Okay? तर आजारी माणूस लवकर बरा व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं, बरोबर? तर त्यासाठी डॉक्टराच्या सल्ल्यानुसारच त्याची योग्य ती काळजी घ्यावी. After giving first aid for injuries, the patient must be taken straight to hospital or a primary health care. बघा, तर तुम्हाला छोट्या मोठ्या दुखापत झाल्या असतील, ओके, तर त्याच्यावर काय करायचंय, पहिले दवाखान्यात जाऊनच त्याच्यावर सगळं ट्रीटमेंट घ्यायची. ओके, डू नॉट डिपेंड ऑन talismans, amulets and incantations. Consult a doctor on a time. आता जे तांत्रिक मांत्रिक वगैरे असतात, ओके, त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, त्याच्यावर काय करायचं नाही, त्याच्यावर डिपेंड नाही राहायचं. ते काही सांगतात डायरेक्ट डॉक्टर कडे जाऊनच उपचार करायचा. ओके, तर काही लोक असतात की आज ताप वगैरे आला तर हे तांत्रिक वाल्याकडे जा, बुवा साधू वाल्याकडे जा, बरोबर, त्यांच्याकडे जायचं नाही, डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत कळालं का? बाकीचे स्टुडंट चला पटापट रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट काय दिलंय बघा. रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स पीपल विथ स्पेशल नीड्स. ओके, काय सांगितलं इथे, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींविषयीची माझी जबाबदारी. ओके, आता जे स्पेशल नीड्स म्हणजे बघा, तुम्ही बघितलं असेल आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये आपल्या आजूबाजूला काही एक स्पेशल पर्सन्स असतात. म्हणजे बघा, काहींना काही ब्लाइंड असतात, काहींना दिसत नाही, काहींना ऐकायला येत नाही. तर अशा स्पेशल व्यक्तींना आपली कशी गरज पडू शकते आणि त्यांना आपण कशी हेल्प करायची त्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. ओके, सम पीपल हॅव physical handicaps because of illness or accidents, or they may be born with them. They suffer many inconveniences and much discomfort at public places. That is why they are need of special services and assistance. बघा काय सांगितलंय, जन्मत आजार म्हणजे जन्मापासून आजार असतो कधी कोणाला, परत कोणाचा ऍक्सिडेंट मुळे काही जण हे होतात ना, हँडिकॅप म्हणजे अपंग होतात. ओके, मग त्यांना सार्वजनिक ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसेस मध्ये फिरण्यासाठी खूप अडचणी येतात, खूप प्रॉब्लेम होतो त्यांना. ओके, मग त्यांच्यासाठी स्पेशल काय असायला पाहिजे, सर्व्हिस असायला पाहिजे, त्यांना हेल्पची गरज असते. ओके, त्यांना स्पेशल सर्व्हिस आणि हेल्पची गरज असते.
डू यू नो, बघा तुम्हाला काय विचार सांगितलंय, वी हॅव बीन सक्सेसफुल इन इरॅडिकेटिंग पोलिओ इन अवर कंट्री. The World Health Organization has praised India for the achievement. Since the campaign against polio was carried out, the dedication over many years, the disease was eradicated. बघा काय सांगितले, आपल्या देशातील पोलिओ हा आजार पूर्णपणे काय केलंय, हद्दपार करण्यात यश मिळालेलं आहे. म्हणजे आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या देशामध्ये, भारतामध्ये पोलिओचे आजार असलेले आता खूप कमी राहिलेले आहेत लोक, म्हणजे मुळात नाहीच आहेत कोण. पोलिओमुळे कोण अपंग वगैरे झाला तर खूप कमी झालेत. ओके, द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज प्रेज इंडिया फॉर दिस अचिव्हमेंट. आणि जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी आपली खूप काय केलेली, प्रशंसा केलेली आहे. ओके, म्हणजे आपल्या, म्हणजे याचाच अर्थ काय, की आपल्या देशामध्ये जेव्हा जेव्हा पोलिओ असतो तेव्हा तेव्हा सगळेजण पोलिओसाठी जातात. ओके, since the campaign against polio was carried out, the dedication over many years, the disease was eradicated. मग पोलिओ घ्यायला सगळेजण जातात, त्याच्यामुळे आपल्या देशातली पोलिओची जो डिसीज आहे, रोग आहे, तो आता पूर्णपणे काय झालाय, गेलेला आहे. ओके, what is the phrase do बून जिंदगी के रिलेटेड टू. आता जू बून जिंदगी के हे वाक्य कशाच्या संदर्भात आहे, सगळ्यांनी ऐकलं असेल ना हे, दो बून जिंदगी के. ऍड बघितली असेल सगळ्यांनी, सगळ्यांनी ऐकलं पण असेल. ऍड मध्ये दो बून जिंदगी के कशाची ऍड आहे, कोण सांगणार मला. चला, कोण सांगणार मला. हे ऍड मध्ये हे जे वाक्य आहे, हे जे सेंटेन्स आहे, कुठल्या ऍड मध्ये बोलले जातात, दो बून जिंदगी के, कोण सांगणार. चला पटकन, माझा आवाज येतोय ना सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, सगळ्यांना माझा आवाज येतोय का. हॅलो, पटकन रिप्लाय करा, सगळेजण आहेत की नाही क्लासमध्ये. सगळ्यांनी ऐकलंय का हे दो बूंद जिंदगी के. कोण सांगेल मला कशाच्या रिलेटेड आहे ते. साहिल सांग. साहिल सांग मला कशाच्या रिलेटेड आहे ते सेंटेन्स. पोलिओच्या रिलेटेड आहे ना, पोलिओच्या रिलेटेड आहे. जो पोलिओचा हे असतो लस, संडेला असतो ना, तुम्ही ऐकलं असेल पोलिओ आहे आज. 5 इयरचे होईपर्यंत तुम्हाला पोलिओ दिला जातो. ओके, त्या पोलिओच्या रिलेटेड हा सेंटेन्स आहे, दो बूंद जिंदगी के. ओके, नेक्स्ट. डू यू नो, आता बघा इथे सुद्धा एक इन्फॉर्मेशन दिली आहे. रोबोट टेकिंग केअर ऑफ पेशंट. बघा इथे जो रोबोट आहे तो त्या पेशंटची काळजी करतोय. बघा त्याची तो काय करतोय, सेवा करतोय. एक रोबोट. बघा सगळ्यांनी. Nowadays, in many hospital abroad, robots are used for the service and aid of patient. बघा आजकाल बाहेरच्या देशामध्ये, बाहेरच्या देशातल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या इथं कसं नर्सेस आहेत, ओके, तसे तिथं नर्सेस म्हणून आता रोबोट्सला ठेवलेत. ह्युमन्स नाहीत, माणूस नाहीत, आता रोबोट्स त्यांची सेवा करतात हॉस्पिटलमध्ये. विल इट बी फन टू हॅव रोबोट वर्क फॉर यू or will it be boring with no other human being present. बघा, तर तुम्हाला रोबोट करून काम करून घ्यायला मज्जा येईल का, असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके, त्याचा माईक ऑन आहे, त्याने माईक ऑफ करा. माईक ऑफ करायचंय.
माईक ऑफ करा. माईक ऑफ करायचा आणि व्हिडिओ सुद्धा ऑन करायचा नाहीये. कळालं? सगळ्यांना माझा स्क्रीन दिसते का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना दिसते? स्क्रीन सगळ्यांना आता सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. साची, अनिकेत आहेत की नाही क्लासमध्ये? ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर बघा काय दिलंय, ट्राय दिस. तुम्हाला ऍक्टिव्हिटी करून सांगितलंय. डिवाइड ऑल द स्टुडंट इन ए क्लास टू ग्रुप्स. तुमच्या स्कूल क्लास मधले जे स्टुडंटचे 2 ग्रुप बनवायला सांगितले. ओके. ब्लाइंड फोल्ड द स्टुडंट इन ग्रुप ए बट नॉट दोज इन ग्रुप बी. काय सांगितलंय तुम्हाला? ए ग्रुप मधल्या मुला मुलींच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे आणि बी वाले आहे त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधू नका. ओके. ए आणि बी असा ग्रुप केलाय. पेअर ऑफ इच स्टुडंट फ्रॉम ग्रुप ए विथ अ स्टुडंट फ्रॉम बी. काय करायचं तुम्हाला? एक ग्रुप ए मधला एक घ्यायचंय स्टुडंट आणि ग्रुप बी मधला एक घ्यायचा. त्यांचा पेअर जोडी तयार करायची. इच पेअर विल गो फ्रॉम द क्लासरूम टू द मेन गेट ऑफ द स्कूल. आणि जी जोडी आहे ती काय करणार? क्लासरूम मधून स्कूलच्या बाहेरच्या गेट पर्यंत जाणार. ओके. ऑन रिचिंग द गेट रिमूव्ह द ब्लाइंड फोल्ड अँड नाऊ ब्लाइंड फोल्ड द स्टुडंट फ्रॉम ग्रुप बी. काय करायचं आता? ए ला जर पट्टी बांधली, ए आणि बी सोबत जातील ना गेट पर्यंत, तिथे तो ए वाला काय करणार? पट्टी खोलणार डोळ्याची आणि तो बी वाली बांधणार. बी वाला मधला जो स्टुडंट आहे तो बांधणार आणि परत कुठे येणार? क्लासरूम मध्ये त्याच जोडीने येणार. रिटर्न टू द क्लासरूम इन द सेम पेअर. कळालं सगळ्यांना काय ऍक्टिव्हिटी करायची आहे? ऍक्टिव्हिटी काय करायची कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना ऍक्टिव्हिटी कळाली का? काय करायचंय? फर्स्ट 2 ग्रुप्स करायचे आहेत. कुठले? ए आणि बी. ओके. ए मधल्यांना सगळ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधायची. ओके. बी मधल्यांची नाही बांधायची. मग नंतर ए मधला एक जण, बी मधला एक जण असं दोघांची जोडी तयार करायची आणि कुठपर्यंत जायचंय? क्लासरूम मधून बाहेरच्या स्कूलच्या गेट पर्यंत. ओके. आता बघा क्लासरूम मधून जेव्हा निघणार तेव्हा ए च्या डोळ्यावर पट्टी असणार. ते तिथपर्यंत गेट पर्यंत जातील. ओके. तिथे परत ए वाला पट्टी खोलणार आणि बी च्या बांधणार. बी तिथून काय करणार तुम्ही? तसंच कुठे येणार? क्लासरूम पर्यंत. ओके. नेक्स्ट आता काय क्वेश्चन विचारलेत बघा. व्हॉट डिफिकल्टी डिड यू फेस वाईल वॉकिंग ब्लाइंड फोल्डेड. जर तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधून चालत गेला तर तेव्हा तुम्हाला कुठले कुठले डिफिकल्टीज फेस करायला लागल्या ना? तुमचे डोळे बंद असले तर तुम्हाला काय दिसणार आहे का समोर काय आहे का नाही? बरोबर. तर खूप सारे मध्ये स्टेअर्स वगैरे आले असतील कदाचित, काही वस्तू वगैरे मध्ये आले असतील. बरोबर. कुड यू वॉक ॲट युअर नॉर्मल स्पीड व्हाईल ब्लाइंड फोल्डेड. तुम्ही तुमचे जे नॉर्मल स्पीड आहे, डोळ्यावर पट्टी बांधली तर त्या नॉर्मल स्पीडवर चालू शकता का तुम्ही? नाही चालू शकत आपण. त्याच्यापेक्षा हळूहळू चालतो ना डोळ्याला पट्टी बांधलेली असेल तर. When not blindfolded, what you wait for the blindfolded classmate or leave them behind. जर तुमच्या डोळ्यावर पट्टी नसताना तुमच्या जोडीचे मुला मुलींसाठी थांबत होता की त्याला मागे टाकून पुढे जात होता? तर तुमच्या सोबत जो पार्टनर होता तो तुम्हाला टाकून पुढे गेला होता की तुमच्या सोबत तुम्हाला सांगत होता, अरे इथे पायरी आहे, इथनं नीट उचल, इथे काहीतरी ठेवलं, इथनं इकडनं घे, लेफ्टनी चल, राईटनी चल, असं तुम्हाला हेल्प करत असेल ना तुमच्या सोबत जो पार्टनर दिलाय. अँड इफ युअर पार्टनर लिव्स यू हाऊ वुड यू फील. आणि जर तुम्हाला तुमच्या पार्टनरने सोडलं असेल तुम्हाला कसं वाटलं?
ते सांगितले. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत कळालं का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. हॅलो. बाकीचे स्टुडंट साची, अनिकेत, तुम्ही का रिप्लाय करत नाही चॅट बॉक्स मध्ये? फक्त साहिल एकच रिप्लाय देतोय. ओके. तर आपण काय काय बघितलं आज? चला परत एकदा रिवाइज करूया. फर्स्ट आपण 2 कन्व्हर्सेशन बघितले, 2 इन्सिडेंट बघितले. फर्स्ट इन्सिडेंट मध्ये काय होतं, जी दीपिका आहे तिचा बर्थडे होता, तिने तिच्या घरी तिचे फ्रेंड्स वगैरे आले होते, तिने जोरजोरात गाणी लावली होती. त्याचा त्रास कोणाला होत होता? त्यांच्या शेजारी एक आजोबा राहत होते. त्यांना त्यांचा खूप त्रास होत होता कारण त्यांना हाय ब्लड प्रेशर होतं. ओके. मग त्यांनी काय केलं, तिला सांगितलं फक्त की मला असा असा त्रास आहे. मग काय केलं, दीपिकाला सुद्धा त्यांचा त्रास समजला आणि त्यांनी काय केलं, तो व्हॉल्यूम म्युझिकचा कमी केला. ओके. तर अशा प्रकारे इथे दीपिका कशी रिस्पॉन्सिबल झाली. ओके. आणि सेन्सिटिव्ह झाली. नेक्स्ट त्याच्यानंतर नेक्स्ट वाला कुठला इन्सिडेंट होता? राहुलचं. कारण राहुल काय त्याच्या ग्रँड मदरला इग्नोर करत होता, त्यांच्याशी बोलत वगैरे नव्हता, टाइम स्पेंड करत नव्हता. तर त्यांची जी ग्रँड मदर आहे ती खूप कशी सॅड असायची. मग हे त्यांच्या पॅरेंट्सला कळल्यानंतर त्यांच्या पॅरेंट्सने काय केलं, त्यांना समजून सांगितलं, त्यांना कोणाला, राहुलला. आणि मग नंतर राहुलला सुद्धा त्याची चूक कळाली आणि तो बोलायला लागला. कळालं? हे 2 इन्सिडेंट बघितले. त्याच्यानंतर काय बघितलं आपण? नंतर आपण काय बघितलं की आपण सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोण ना कोण हे असतातच, म्हातारी माणसं. ओके. आणि ते आपल्याला खूप प्रेम करतात, आपल्याला लाड करतात, पण ते आपल्यापेक्षासारखं काय धावपळ करू शकत नाही, खेळू शकत नाही. त्यांची एकदम छोटी छोटी कामं असतात, जशी दुकानात औषध वगैरे आणून देणे, त्यांना त्यांचं सामान वगैरे काढून देणे. ओके. असं त्यांचं. आणि त्यांचे जर शिवण काम करत असेल तर त्यांच्या सुईमध्ये धागा वगैरे टाकून देणे, ही त्यांची छोटी कामं असतात. आणि जर ती आपण करून दिली तर त्यांना खूप आनंद होतो. ओके. हेल्प केलं की. आणि कधी कधी बघा, तुम्ही जर टीव्हीचा आवाज वगैरे मोठा केला असेल तर त्यांना काय होतं, त्रास होतो त्यांचा. ओके. मग आपण अशा वेळी काय केला पाहिजे, आवाज कमी ठेवला पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, हे जे आजी आजोबा असतात आपले, ते दिवसभर घरीच असतात. ओके. मग त्यांना त्यांच्या नातवांशी गप्पा मारायला खूप आवडतं. ओके. त्यांच्याबद्दल त्यांना खूप त्यांची काळजी असते. ओके. आणि त्यांच्याशी जर आपण आनंदाने बोललो तर त्यांना खूप आनंद मिळतो. ओके. हे बघितलं. नेक्स्ट आपण इथे एक ऍक्टिव्हिटी केली, त्याच्यामध्ये सांगितलं की जर तुमच्या घरात किंवा शेजारी कोण आजारी असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे, हे एक चार्ट मध्ये दिलं होतं, ते आपण बघितलं. ओके. नेक्स्ट त्याच्यानंतर काय सांगितलंय, वेट. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं, कोण सांगणार? त्याच्यानंतर काय सांगितलं होतं की आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या घरात जर आजारी वगैरे कोण असेल तर तो बरा व्हावा. ओके. पण ते आपण काय करायला पाहिजे, आता आजार ताप गेला तर स्वतःहूनच गोळ्या वगैरे सोडायच्या नाही, डॉक्टरकडे जाऊन एकदा चेकअप करून मगच त्यांची ऍडवाइस घ्यायची. ओके. नाहीतर तुम्ही जाणार तांत्रिक मांत्रिककडे, त्यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. ओके. नेक्स्ट तुम्हाला सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड दी स्पेशल पर्सन. तर आपल्या सराउंडिंग काही ना काही अपंग व्यक्ती असतात. ओके. मग त्यांची आपण कशी जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना कशी हेल्प केली पाहिजे, ते सुद्धा सांगितलेलं आहे. ओके. तर कळालं का सगळ्यांना इथपर्यंत? नेक्स्ट आहे थोडासा पार्ट, तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके. सगळ्यांना इथपर्यंत कळालं का सांगा.
ओके, चला कंटिन्यू करूया आपण, आपल्याकडे टाइम आहे थोडासा. काय सांगितलं बघा इथे. यू मे हॅव सीन ब्लाइंड पर्सन विथ अ व्हाईट केन वॉकिंग along the street. Blind people can walk about in a public places freely with the help of the white cane. In some buildings, the floor numbers on lifts are written in a braille that helps the blind person to go to any floor they wish without help. A blind person can also vote secretly like other citizens because of braille signs on voting machine. ओके, हे आपण नेक्स्ट क्लासमध्येच कंटिन्यू करूया. ओके, तर आजचं सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आज जे बघितलं जेवढा पार्ट सगळ्यांना कळाला, त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे तुम्ही होमवर्क मध्ये. ओके, कळालं? तुमचा होमवर्क आहे, ते जे क्वेश्चन आन्सर्स विचारलेत ते लिहायचे. ओके, हा टेबल कम्प्लीट करायचा आहे. ओके, कळालं सगळ्यांना? लेसन नीट वाचायचंय, झालेला तेवढा हाफ, आणि तो टेबल आहे तो कम्प्लीट करायचा आहे. कळालं सगळ्यांना? होमवर्क कळाला का सगळ्यांना? आपला इथपर्यंत लेसन झालाय, पेज नंबर 122. तिथपर्यंत काय करायचंय, रीड करायचंय लेसन नीट, आणि हा टेबल काय करायचंय, कम्प्लीट करायचंय. कळाला होमवर्क सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पुढचं लेसन कंटिन्यू करूया. ओके, बाय एव्हरीवन. ओके, काय डाऊट आहे साहिल? Ma'am, blind people how means if they buy something, then how they recognize that this is the note of 10, this is the note of 20, this is the note of 100. व्हॉट? आवाज ब्रेक होतोय. Ma'am, if blind people buy something, then how does they recognize that this is the note of 100 and this is the note of 200? येस, तर त्याच्याबद्दल आपण नेक्स्ट क्लासमध्ये शिकणार आहोत. त्यांची एक लँग्वेज असते. ओके, साइन लँग्वेज. ओके, तर हा इथे बघा एक चार्ट दिलेला आहे, ब्रेल अल्फाबेट. ही त्यांची जसं आपलं ABCD आहे ना, त्यांची ती एक हे आहे. ओके, तर आता ब्लाइंड पीपल, येस, तर त्यांचं एक ब्रेल स्क्रिप्ट असते, त्याच्यावर सगळं ते हे करू शकतात, रेकग्नाइज करू शकतात. ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. ओके, Okay, Miss. नेक्स्ट क्लास, बाय. चला क्लास लेफ्ट करा.